विजयी झालेला आहात, अंतिम आकडेवारी विजयाची काय आहे आणि कशा पद्धतीचं भावना व्यक्त करताय? मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या या निवडणुकीत मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून विजयी होतो। माझ्या पक्षाने माझे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे, आमचे युवा नेते आदित्यजी ठाकरे यांनी माझ्या विजयासाठी आणि माझ्या असंख्य शिवसैनिकांनी, अगदी तळागाळातल्या शिवसैनिकांनी मी निवडून यावं म्हणून अहोरात्र प्रयत्न केले। हा विजय सर्व शिवसैनिकांचा आणि माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आहे आणि हा विजय मी बाळासाहेबांच्या चरणी अर्पण करत आहे। ज्या निष्ठेने, ज्या तडफेने सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि शिवसैनिक लढले, मी सगळ्यांचा मनपूर्वक आभारी आहे आणि बाळासाहेबांचा हा आशीर्वाद असाच आमच्या शिवसैनिकांवरती कायम राहो अशी मी आज प्रार्थना करतो। शिवसेनेचा हा ट्रेंड पदवीधर मतदारसंघात गेले 30 वर्ष पाहायला मिळतोय, परंतु ह्या वेळेची निवडणूक शिवसैनिक रस्त्यावर उतरून लढले आणि ती लढाई केवळ माझी नव्हती, तर ती शिवसेनेच्या प्रत्येक शिवसैनिकाची आहे असं समजून शिवसैनिक लढला, तो जिंकला आणि म्हणून ही लढाई माझ्या हातात तर नव्हतीच, ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हातात होती, ही उद्धव साहेबांच्या हातात होती, ही आदित्य साहेबांच्या हातात होती आणि त्यांनी या लढाईत मला विजयी केलं असं मला वाटतं। बघा, आम्ही नेहमी ही घोषणा देतो की मुंबई आहे आमच्या साहेबांची, नाही कोणाच्या बापाची। ही घोषणा आम्ही नेहमी देतो आणि ही घोषणा आज आम्ही सत्य करून दाखवलेली आहे। शिवसेना पदवीधर असो, आता शिक्षक असो, मुंबईमध्ये शिवसेना आणि शिवसेनाच आहे आणि ती सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे। त्यामध्ये देखील आम्ही विजयाच्या अंतिम टप्प्यात आहोत, त्यामुळे मुंबईतले शिक्षक, मुंबईतले उच्च शिक्षित हे तर शिवसेनेबरोबर आहे हे आज सिद्ध झालेलं आहे, अधोरेखित झालेलं आहे। मुस्लिम मत लोकसभेमध्ये पडली आणि त्यामुळे कुठेतरी मोठा विजय मिळालेला आहे। आपण पदवीधरची यादी मी उद्या आपल्याला पाठवून देतो, ती जरा तपासून बघा आणि 1,20,000 मध्ये किती मुस्लिम आहेत ते बघा आणि त्याच्यानंतर मला हा प्रश्न विचारा।